आणि सुरुवातीलाच एक संतापजनक बातमी। संगमनेर तालुक्यात वडगाव पान शाळेतील इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणानं ॲसिड फेकून हल्ला केला। या मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्यामुळे या मुलीला लोणीच्या प्रवरानगर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीनं दाखल करण्यात आलं। 6वी मध्ये शिकणारी ही मुलगी शाळा सुटल्यानंतर वडगाव पान गावच्या दिशेनं आपल्या घरी जात होती। अचानक तिच्या समोर येऊन एका अज्ञात युवकानं तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं। या मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत। आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। संगमनेरच्या या घटनेनंतर राजकीय स्तरातून तीव्र संताप व्यक्त होतोय। रस्त्यावर झालेली घटना असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत, त्यामुळं त्या मुलाचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाही आहे आणि म्हणून सातत्याने आम्ही पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहोत। परंतु समाजामध्ये ज्या पद्धतीच्या घटना ह्या वारंवार घडत आहेत, आता त्या घटना कोणत्या पार्श्वभूमीवर ही घटना झाली हे वैयक्तिक जरी आता आपल्याला माहीत नसलं या पर्टिक्युलर घटनेचं, परंतु सातत्याने मुलामुलींमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडायला लागलेल्या आहेत। मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठंतरी आता समाज प्रबोधनाची गरज निर्माण झालेली आहे। ती स्थिर स्थावर झाल्यानंतर तिचे म्हणजे थोडी स्टेबल झाल्यानंतर ती असेल, तिची आई असेल, मावशी मला जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार ती मावशीकडे राहते, त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा अधिकची माहिती त्यांच्याकडून सुद्धा घेतली जाईल। प्रसंगी शाळा प्रशासनाची अवतीभोवती जे त्यावेळेला होते त्यांनी त्या जो काही आरोपी आहे त्याला बघितलेला आहे का, तर या संदर्भातल्या तपशिलामध्ये पोलीस यंत्रणा ही त्या ठिकाणी जात आहे आणि आरोपी हा सोडला जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाईल आणि कुटुंब म्हणून किंवा ती पीडित म्हणून तिला मनोधैर्य योजनेअंतर्गत आम्ही लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना। खरं तर आपण पूर्वी महिलांवर जे अन्याय अत्याचार होत होते त्याच्यामध्ये ॲसिड किंवा केमिकल अटॅक नव्हता, परंतु काही जेव्हा घटना घडल्या, हिंगणघाटची घटना असेल आणि नंतर बॉम्बे सेंट्रलला पण, की जेव्हा ॲसिड केमिकल टाकलं गेलं हे आपण टाकायला लावलं याच्या प्रोव्हिजनमध्ये आणि खरं तर गेल्या काही वर्षात ही घटना झाली पण नव्हती। अतिशय दुःख वाटतंय की एखाद्या 11 वर्षीच्या मुलीला ॲसिड फेकून कायमचं तिला विद्रूप करण्याचा किंवा जखम देण्याचा प्रयत्न केला। सॉरी, हे अतिशय निंदाजनक आहे। जो कोण आरोपी आहे त्याला पकडून म्हणजे अतिशय वाईट अशी शिक्षा दिली पाहिजे। आपण पाहिलं असेल की या घटनेचा मी पहिले निषेध करतो। राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांची कुठलीही भीती या गुन्हेगारांना राहिलेली नाही। शिर्डीसारख्या या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जे जागतिक आज त्याला प्रसिद्धी आहे, त्याच्यामुळे जागतिक लोक त्या ठिकाणी येतात। अशा स्थळावर अशी घटना होणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून ही सरकारची जबाबदारी आहे। फडणवीस सरकारची याच्यामध्ये दोष आहे। याचं कारण आहे की पोलिसांचं खच्चीकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलं गेलं।